आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आपल्या सांगोला नगरीच्या वैभवात भर टाकणार ऑलिम्पिक स्पोर्ट्स या शॉपचा शुभारंभ वास्तविक पाहता कालच होणार होता. आपल्या सगळ्यांची मी क्षमा मागेन, खास करून ललिताताईंची क्षमा मागेन की या शॉपच्या शुभारंभाला मी यावं अशी त्याची मनापासूनची भावना होती. खूप आग्रहानं मला त्यांनी यासाठी बोलवलं. मला वाटतं तारीख पण मला सांगून ठरवली. असं असताना काल मला येता आलं नाही. त्यांनी मला सांगितलं, भाऊ आज जमत नाही तर उद्या या. तेव्हा मी सांगितलं नक्की मी उद्या येईन. तेव्हा पुन्हा हा कार्यक्रम काल झाला, पुन्हा आज घ्यायला लागला. आज खऱ्या अर्थानं या सांगोला नगरीमध्ये त्या खेळाच्या साहित्याचं दुकान म्हणलं तर वावकं नाही होतं. शूज पासून सगळ्याच गोष्टी या शॉपमध्ये मिळणार. आणि ग्रामीण भागामध्ये वास्तविक पाहता याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातली एका सामान्य कुटुंबातली आमची ही कन्या, ज्या कन्यानं देश पातळीवर जगामध्ये आमच्या मानदेशाचं नाव नेलं. ऑलिम्पिकमध्ये पण भाग घेतला. ऑलिम्पिकमध्ये मला वाटतं 10वी स्पर्धक त्या ठिकाणी होती. जगामध्ये 10 नंबरची स्पर्धक म्हणून आपल्या सगळ्यांचा मान सन्मान जगामध्ये नेण्याचं काम PT उषानंतर आमच्या ललिताताईंनी केलं. त्यानंतर आपण पाहतो की त्या सांगोला नगरीच्या सुनबाई झालेल्या आहेत. भोसले कुटुंबामध्ये त्या आल्या आणि दोघेही मला वाटतं डेप्टी कलेक्टर आहेत. हां, ते आहे असं. आणि आता ताई डेप्टी कलेक्टर आहेत. त्यामुळं आयुष्यातला प्रचंड मोठा संघर्ष आमच्या ताईंनी केला, बघितला. परिस्थितीशी झगडत असताना कधी हार मानली नाही आणि अख्खं जग आपल्या गवेत घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कदाचित या सगळ्या सुविधा लवकर मिळाल्या असता आणखीन थोडंसं आपण काही ताईंना देऊ शकलो असतो. आपला देशामध्ये आणखीन सुविधा मिळाल्या असतात. कदाचित ऑलिम्पिकचं विजेतेपद सुद्धा मिळालं असतं. तर ठीक आहे, त्या दृष्टीनं जेव्हा शेवटी रक्तातच खेळ आहे तेव्हा त्यांनी या सांगोला नगरीमध्ये जेव्हा आला तेव्हा त्यांनी या शॉपचं चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबातील त्यांचे दीर हे बघणार. त्या अनुषंगानं शेवटी निवड पण कुठल्या व्यवसायाची केली बघा. म्हणजे शेवटी ते रक्तात असायला लागतं, आपण सांगतो म्हणतो, तेच त्यांच्यामध्ये आहे. ते आता ही सुरुवात आहे. भविष्यात आणखी चांगलं या ठिकाणी मोठं शॉप त्यांचं होईल. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मी मनापासून या नवीन शॉपला या ठिकाणी शुभेच्छा देईन. भोसले परिवाराची सून आणि आमच्या तालुक्याची ही सुवर्णकन्या, आम्ही म्हटलं तर वावगवत नाही, आम्ही तिला सुवर्णकन्या म्हणतो. खूप मोठं नाव अख्ख्या देशामध्ये आज ललिता बाबर म्हटल्यानंतर लोक खूप आदरानं नाव घेतात. म्हणजे आता त्यांनी पुन्हा या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा रोल करायचं ठरवलेलं आहे. त्या अनुषंगानं हे शॉप आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये येते. मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या शॉपला शुभेच्छा देत असताना ताईंना पण त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देईन. शेवटी आमची मानदेशी माती तशी संघर्ष करणारी आहे, हार न मानणारी आहे. पहिला ताई सामान्य कुटुंबात आली, कुठं गेली. आज मी तुमच्या पुढे दुसरं उदाहरण नाही, मी त्याच क्वालिटीचा आहे. पण शेवटी ज्या क्षेत्रामध्ये मानदेशी माणसाला काम करण्याची संधी मिळते, तुम्ही पण मानदेशातच आहे, त्यामुळे तुम्ही पण काय लांबचे नाही, आपण सगळे एकच आहोत. सगळे अख्खा पट्टा जो फलटणपासून निघतो, सांगोला जतपासूनचा हा सगळा पट्टा, ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे तो आमचा मानदेश.
तर त्या परिस्थितीशी झगडणं, संघर्ष करणं आणि त्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, कधी हार न मानणं. आपण बघतो सातत्यानं जेव्हा शेतकरी संघर्ष करतो, त्या विदर्भातला शेतकरी आपण बघतो, तो शेतकरी परिस्थितीशी लढू शकत नाही, तो आत्महत्या करतो. पण आज आपण बघतो की आपल्याला पाणी नाही, काही नाही, सगळ्या सुविधांची वणवा असताना, आता वेगानं बदलते, पण या सगळ्या सुविधांची वणवा असताना आपला माणूस परिस्थितीशी लढाई करतो, तो कधीही आत्महत्या करत नाही. या मातीचा गुण आहे. त्यामुळं लढणं आपल्या रक्तात आहे, लढणं आपल्या मातीतल्या गुणात आहे आणि ते गुण आपल्या सगळ्यांच्यामध्ये असतात. त्याच पद्धतीचा संघर्ष ललिताताईंनी केला आहे. आता आमच्या भोसले कुटुंबात त्या सुनबाई म्हणून आलेल्या आहेत. त्यामुळं याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या शॉपसाठी मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आणखीन मोठं भविष्यात हे शॉप उभं राहील आणि या भागातल्या सगळ्या नव्या उदयनमुख खेळाडूंना ज्या पाहिजे त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध होतील आणि याचा फायदा या भागातल्या नव्या पिढीतल्या नव्या युवकांना होईल. त्यांनी बोलताना सांगितलं की मला शूजच नव्हते, तिथून संघर्ष नका. मला वाटतं होतं की शूज घालून विदाऊट शूज पळण्याची सवय त्याला होती, तेव्हा शूज घालून पळताना त्याला बऱ्याच अडचणी आल्या होत्या. ऑलिम्पिकच्या खेळाच्या स्पर्धेमध्ये जात असताना शूज घालून पळायला अडचणी आल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये वाढलेली आमची कन्या आता नव्या पिढीला हा संघर्ष करायला लागू नये याची काळजी घेते. त्याचं मनापासूनचा आनंद आहे. पुन्हा एकदा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं खास करून आग्रह